तलवारबाजी झाली, तो हरला, यांनी त्याला खाली पाडलं आणि त्याच्या छातीवर बसून, लक्षात घ्या, छातीवर बसून तलवार अशी मारणार, मुंडकं कापणार. तितक्यामध्ये त्यांनी सहज शिवी दिली, एक शिवी आसडली खलिफा उमरला. खलिफा उमर गपचूप उठले, शांतपणे त्याला सोडून दिलं. मॅनमध्ये तलवार ठेवली, मॅनमध्ये तलवार ठेवली आणि मॅनमध्ये तलवार ठेवल्यानंतर आले. तो उठून उभा राहिला ना. बाकीचे सगळे म्हणायला लागले, अहो खलिफा, तुम्ही काय केलंय? त्याला सोडून दिलं, त्याला मारायला पाहिजे होतं, तो दुश्मन आहे, आणि तुम्ही एकदम उठले आणि पुन्हा शांत आहेत. ते म्हणाले, याच्याकरता मी शांत आहे, मला त्यांनी शिवी दिल्याबरोबर राग आला म्हणले. लक्षात घ्या, शिवी दिल्याबरोबर, नाही तर मी मारून टाकलं असतं त्याला. मला राग आला. मी युद्ध खेळते वेळेस राग नव्हता, तलवार उगारली त्यावेळेस मी रागात नव्हतो. त्याला मारणार, त्यांनी शिवी दिल्याबरोबर मला राग आला, आणि रागाच्या भरात मारलो असतं तर पाप लागलं असतं. हिंसा आणि अहिंसा. आणि म्हणून रागाच्या भरात न मारता आता उठलो, शांत झालो, आता राग गेला, आता पुन्हा त्याच्याशी भिडायला मी तयार आहे. आता भेटतो, पुन्हा तलवार काढतो, कारण राग गेलाय. विकारांच्या मध्ये देखील जरी तुम्ही धर्म